नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजची इम्पॉर्टंट पहिली न्यूज आहे की राज्यामधून 15 ऑगस्ट मधून निर्बंध अधिक शिथिल होणार आहेत. हॉटेल आणि मॉल ही रात्री 10 पर्यंत चालू राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच धार्मिक स्थळे, चित्रपटगृह, नाट्यगृह देखील बंदच राहणार आहेत असं देखील सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये कशामुळे झालेलं आहे की कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यासाठी जनमताचा रेटा वाढलाय आणि लसीकरण पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याबाबत देखील विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली होती. त्यामुळे अखेर दुकाने, उपाहारगृह, मॉल्स आदी सुरू करून अर्थचक्र अधिक गतिमान करण्यासाठी राज्यातील सामान्य जनतेला मुख्यमंत्री यांनी दिलासा दिलेला आहे. मुंबई, ठाणे वगळता अन्य ठिकाणी जी दुकाने असतील ती रात्री 8 पर्यंत खुली ठेवण्यास मुभा दिलेली आहे. आता ती राज्यात सर्वत्र दुकाने रात्री 10 पर्यंत खुल्ली राहतील असं देखील सांगितलेलं आहे. हे नव्या आदेशानुसार सांगितलं आहे. आणि मॉललाही रात्री 10 पर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये एक अट आहे की प्राणवायूची जर मागणी वाढल्यास टाळेबंदी केली जाईल. निर्बंध शिथिल करताना संभाव्य तिसऱ्या लाटेचा जर धोका घेतला तर राज्यात प्राणवायूची जी मागणी आहे ती 700 मेट्रिक टनाच्या पुढे गेली तर राज्यात संपूर्ण टाळेबंदी लागू करावी लागेल असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. राज्यात सध्या 1300 मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती होते, पण राज्याने प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची उभारणी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात प्राणवायूची निर्मिती क्षमता 1700 ते 2000 टनापर्यंत जाईल असं देखील सांगण्यात आलं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की हिमाचल प्रदेश येथे दरड कोसळून 10 ठार झालेले आहेत. आता ही ही न्यूज जी आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता की हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यामध्ये दरड कोसळून एका बसमध्ये इतर वाहनं ढिगाऱ्याखाली सापडली. आता याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वरील चोरा खड्ड्यातील दुपारी ही दुर्घटना घडली. आता याच्यामध्ये ज्या लँडस्लायडिंग्स आहेत या लँडस्लायडिंग मॅनमेड असू शकतात किंवा नॅचरल असू शकतात, परंतु ही एक आपत्ती आहे आणि या आपत्तीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट मध्ये हे दरड कोसळणे वगैरे देखील इन्क्लूड केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी खरंच आपण मेजर्स घ्यायला पाहिजे, काही प्रिकॉशनरी मेजर, जेणेकरून ही दरड कोसळणार नाही. ज्या ठिकाणी दरड कोसळणार आहे त्या ठिकाणी जर प्रिकॉशनरी मेजर्स जे मिटिगेशन्स आहेत ते जर आपण केले तर नक्कीच निश्चितच फायदा होईल. तसेच मॅनमेड जे डिझास्टर आहे जसे दरड कोसळणे वगैरे तर त्याला जे प्रशासन आहे रिस्पॉन्सिबल त्या प्रशासनाने मूलभूत तिथे कार्यक्रम राबवले पाहिजेत किंवा त्यांना अवेअरनेस कॅम्पेन दिला पाहिजे की कशा पद्धतीने दरड कोसळू न देणे अशा तऱ्हेने त्यांना ट्रेनिंग द्यायला हवी. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की आता मागासवर्ग निश्चितीचा जो अधिकार आहे तो पुन्हा राज्याकडे आलेला आहे. कालच आपण बघितलं की संसदेत विधेयक मंजूर झालंय आणि जातीनिहाय जनगणनेची राज्यसभेत ही अग्रणीय मागणी चालू आहे. आता मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांनाच बहाल झालाय. घटना दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झालंय आणि लोकसभेप्रमाणे वरिष्ठ सभागृहात देखील जातीनिहाय जनगणनेची आग्रही मागणी विरोधी पक्षाने धरली आहे आणि आरक्षणाची जी 50% मर्यादा शिथिल करण्याचं स्वतंत्र विधेयक आणावं असं देखील मागणी विरोधी पक्षाने केलेली आपल्याला दिसते. आता बघा, महाराष्ट्र सदन कथित घोटाळा. आता हे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी कुणाला भुजबळांना अटक केलं होतं. त्याच्यामुळे काय केलेलं त्यांनी दोषमुक्तीसाठी भुजबळांचा विशेष न्यायालयामध्ये अर्ज झालेला आहे. आता बघू शकता की महाराष्ट्र सदन कथित घोटाळा जो आहे या प्रकरणामध्ये दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री सध्याचे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक म्हणजे अँटी करप्शन ब्युरो जे आहे अँटी करप्शन ब्युरोच्या अंतर्गत कायद्याअंतर्गत स्थापित केलेले विशेष न्यायालय जे आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी अर्ज केलेला आपल्याला दिसतो. यशवंत सिन्हा यांनी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची घोषणा करा अशी मागणी पंतप्रधानांना केलेली आहे की जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा द्यावा. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये त्यानंतर राज्यात मुक्त आणि मोकळ्या वातावरणात विधानसभेची निवडणूक घ्यावी अशी मागणी राष्ट्रमंचचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की मिठी जी नदी आहे त्याच्यामध्ये जाणारे मलजल रोखण्यासाठी एक बोगदा करा. आता ही मुंबईमधली जी मिठी नदी आहे कुर्ला येथील 2 नाल्यातून मिठी नदी सोडण्यात येणारे मलजल धारावी मलजल केंद्रात वळवण्यासाठी 6.7 किलोमीटर लांबीचा बोगद्याचं बांधकाम करण्यात येणार असून 500 कोटीचा त्याच्यासाठी खर्च
लागण्याची शक्यता आहे. आता हे मिठी नदीचं पाणी खरं तर पिण्यासाठी वापरलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की मलजल गेल्यामुळे ऑब्व्हियसली ते पाणी पिण्यालायक राहत नाही. आता त्यामुळे मिठी नदीच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नदीखाली काही ठिकाणी मलजल शुद्धीकरण केंद्र देखील उभारण्यात आले आणि खूपच चांगली बाब आहे. आपण बघू शकतो की असं जे पिण्याचं योग्य पाणी आहे ते जर दूषित झालं तर नंतर भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहू शकतो. त्याच्या दृष्टिकोनातून ही पावले उचललेली आपल्याला दिसतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की नोकरदार महिलांसाठी राज्यात 50 वसतिगृह उभारण्याचा राज्य मंत्रिमंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता याच्यामध्ये वसतिगृहाच्या सोयीमुळे काय होणार की गरजू महिलांना सुरक्षित निवासाचे एक ठिकाण मिळणार असल्याचं आणि त्यांच्या प्रगतीच्या संधी विस्तारतील. नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहात 30% जागा राखीव राहतील असं देखील आपल्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलेलं आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या वसतिगृह योजना राज्यात गती मिळणार आहे आणि 50 वसतिगृह यासाठी सुरू करण्यात येणार आहेत. आता त्याच्यामधून 6 जे आहे ते मुंबई उपनगर जिल्ह्यात, मुंबई शहरामध्ये 4, ठाणे जिल्ह्यात 4, पुण्यामध्ये 4 आणि राज्यात 32 जिल्ह्यात आणि 1 याप्रमाणे महिलांची जी वसतिगृह आहे ती निर्माण करण्याची चर्चा आहे. आणि याच्यामध्ये या इमारतीसाठी जर खर्च बघितला तर 75% 25% म्हणजे यापूर्वी केंद्र आणि स्वयंसेवी संस्था याच्या हिशोबाने हा खर्च होत होता. आता हे नियमितपणे 60.15 आणि 25%, 60% जो खर्च आहे तो केंद्र देणार, 15% जो आहे ते राज्य सरकार देणार आणि 25% जे देणार स्वयंसेवी संस्थाकडून हा खर्च मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की तालिबाननी, आपल्याला माहितच आहे, काल पण आपण न्यूज कव्हर केली होती की अमेरिकेने जशी जशी सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर घेतले तसंच तालिबानची जी आतंकवादी संघटना आहे अफगाणिस्ताननी त्यांनी हळूहळू त्यांचा आतंक तिथे चालू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजून तांत्रिक ज्या राजधान्या आहेत तालिबानच्या त्या कब्जा केलेला आहे. आता अफगाणिस्तानातल्या 40 जिल्ह्यापैकी 230 वर त्यांचं नियंत्रण झालंय. म्हणजे पूर्णपणे अफगाणिस्तान त्यांच्या काबीज जातोय का हा प्रश्न उभारलेला आहे. तालिबानने अफगाणिस्तानात आणखी 3 प्रांताच्या राजधान्या काबीज केल्या असून ईशान्येकडे असलेल्या लष्कराचे स्थानिक मुख्यालय देखील त्यांनी काबीज केलेलं सांगण्यात येत आहे. अमेरिका आणि नाटोचे सैन्य माघारी जात असताना तालिबानच्या कारवाया जास्त आक्रमक झालेल्या आपल्याला दिसतात. ईशान्येकडील बदखशान आणि बागलान प्रांताच्या राजधान्या तालिबानने देखील ताब्यात घेतले. पश्चिमेकडे फराह प्रांताच्या राजधानीही तालिबानच्या ताब्यात गेलेली आहे. याआधी कुडूज येथील महत्वाच्या तळी देखील तालिबानी दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेला आपल्याला दिसतंय. आता याच्यामध्ये अमेरिकेचे सैन्य माघारीच्या प्रस्तावावर फेरविचार नाही. अफगाणिस्तानात तालिबानचे हल्ले वाढल्याने तेथील सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया थांबवली जाणार नाही. आधीच्या योजनेप्रमाणे अमेरिकी सैन्याची माघारी प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करणार आहे असा निर्वाळा जो बायडेन यांनी दिलाय. अफगाण नेत्यांनी एकत्र येऊन आता देशासाठी लढावे असं देखील त्यांनी म्हटलंय. आम्ही 20 वर्षात लाखो कोटी डॉलर्स अफगाणिस्तानात खर्च केलेले आहेत. अफगाणी सुरक्षा दलासाठी सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले. आमचे हजारो सैनिक यात मारले गेले आहेत असं देखील बायडेन यांनी म्हणाले. की त्यांनी सांगितले की अमेरिका सैनिकाची आता आम्ही हेल्प नाही करू शकत अफगाणिस्तान सैनिकाची, कारण की आम्ही ऑलरेडी तिथे एवढे मोठे पैसे खर्च केलेले आहेत असं त्यांचं प्रतिपादन आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे जम्मू काश्मीर बद्दल. याच्यामध्ये जम्मू काश्मीर बद्दल जो विशेष दर्जा काढून घेतला तो घटनेचा जो अनुच्छेद होता आपला 370 त्याला फेरफार करण्यात आले आणि या राज्याच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन करणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाला 5 ऑगस्ट रोजी 2 वर्ष पूर्ण झालेत आणि या निर्णयाला कडाडून विरोध असल्याची भूमिका आजही कायम आहे. नया काश्मीर पंतप्रधान मोदी यांनी महत्वाकांक्षी संकल्पना आणि दुसरीकडे विशेष दर्जा फेरप्रस्तावित करा ही काश्मीर नेत्यांनी रेटून धरलेली मागणी. आता 5 ऑगस्ट 2019 या दिवशी काही दिवस आधी पंतप्रधानांनी बोलवलेल्या बैठकीत निर्णयाची कोणतीही कल्पना आपल्याला दिली नव्हती असं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अमर अब्दुल्ला ने एका मुलाखतीत सांगितलेलं आहे. म्हणजे जे नेते आहेत काश्मीरचे लोकल जे नेते आहेत ते सरकारवर नाराज आहेत इन शॉर्ट आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये विशेष तरतुदी लाभलेले जम्मू काश्मीर देशातील एकमेव राज्य नव्हते. शिवाय जमिनीवर मालकी हक्क भूमिपुरता सीमित ठेवणारे इतरही राज्य आहेत. जम्मू काश्मीर विषयी विशेष महत्व वाटण्याचं कारण म्हणजे तो सामरिक दृष्ट्या या राज्याचे असलेले अनन्यसाधारण महत्व. पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा विशेषतः बांगलादेश युद्धातील नामुष्कीनंतर विखारी प्रतिष्ठेचा केला. जिया हुलक या आमदानी काश्मीरी खोऱ्यात घुसखोर पाठवून अस्थैर्य तिथे निर्माण केलेलं आपल्याला दिसतंय.
त्यानंतर पाकिस्तानच्या बहुतेक सर्व शासनाने काश्मीरात घातापाती कारवाया व्यक्त आणि सुप्त पाठिंबा दिला. त्यामुळे या राज्याकडे केवळ एक राज्य म्हणून न पाहता अस्थिर असुरक्षित टापू म्हणून देखील पाहिलं जातं. हे खरं तर वास्तव आहे. आणि आज या राज्याच्या आतल्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशाचा काही भाग जो आहे तो शत्रुव्याप्त आहे. आणि या वास्तवामुळे या राज्यात इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा या भागात जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशात लष्कराची उपस्थिती लक्षणीय आहे. स्थानीय पोलीस असो किंवा निमलष्करी दलामध्ये देखील अधिक साधारण आहे. आता तुम्हाला माहिती आहे की एक जो भाग आहे तो पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आहे आणि दुसरा जो भाग आहे तो अक्साई चीन आहे. जर तुम्ही मॅप बघितला जम्मू काश्मीरचा तर ऑब्व्हियसली इथे पीओके दिसतो, दुसरीकडे अक्साई चीन दिसतो. एकाकडे पाकिस्तानी युद्धामध्ये काही जो बांगलादेशचं युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये काही भाग पीओकेचा घेतलेला आणि 1962 मध्ये अक्साई चीन जो पार्ट आहे तो चायनाचा झालेला आपल्याला दिसतो, काश्मीरचा काही पार्ट. आणि त्याच्यामुळे त्याची जी लष्करी दृष्ट्या जे इम्पॉर्टंट स्थान आहे त्यामुळे आपल्याला तिथे एक प्रकारे विशेषच बघावं लागलं असं म्हणायचंय. त्याच्यामध्ये पोलीस आणि निमलष्करी दलापेक्षाही ते अधिक आहे, ती साधारण स्थिती नाहीये. याच्यामध्ये नंतर अजून एक मुद्दा उपस्थित केला आहे की काश्मीरमध्ये बाहेरील उद्योग रोजगार आल्यास राज्याची वाटचाल जी आहे ती समृद्धीकडे जाईल. युक्तिवादाला विकासाच्या नावाखाली इतर राज्याच्या ओढवलेल्या जे बकालीकरण आहे त्या टप्प्यावर बोट दाखवता येणार नाही. कारण की आता आपण इकॉनॉमिक दृष्टिकोनातून बघितलं तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणं काश्मीरची खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती कशावर डिपेंड आहे? पर्यटन, तिथली फुलशेती, तिथला फुलोद्यान, वनसंपत्ती अशा मर्यादित सूत्रापलीकडे देखील काश्मीर खोऱ्यातील अर्थजन पोहोचलेले नाहीये, हे वास्तव आहे. जगातील कोणत्याही निसर्ग संपन्न देश आणि प्रदेश स्वबळावर समृद्ध बनलेला नाहीये. सृष्टी सौंदर्याचे मार्केटिंग करावे लागते. त्यासाठी संबंधित प्रदेशात स्थैर्य आणि शांतता असावी लागते. यासाठी काश्मीर बंदिस्त ठेवून उपयोगाचं नाहीये असं गुपकळ आघाडीने ओळखायला हवे. 5 ऑगस्ट 2019 नंतरचं केंद्र सरकारचे बहुतेक निर्णय तेथील नागरिकाला केंद्राविषयी आणि केंद्राच्या अभूतपूर्व निर्णयाविषयी खात्री वाटावी असे झालेले नाहीयेत. पण बहुतेक काळ संपर्कबंदी, संचारबंदी आणि स्थानिक नेत्याला स्थानबंद करणे त्यातून अनुकूल जनमत तयार होणे शक्यच नव्हते. म्हणून बंदी प्रत्यक्ष करण्याकरता हॅबस कॉर्पस या मूलभूत घटनात्मक अधिकाराला फाटा देऊन महत्वाच्या नेत्यांना अघोषित बंदिवास घडवण्यात आले. हे बदलण्याची किमान तसा विश्वास निर्माण करण्याची संधी केंद्राच्या भेटीने निमित्ताने चालून आले असं सांगतात. आणि हॅबस कॉर्पसचा जो आहे अधिकार, आपला जो फंडामेंटल राईट आहे की आपल्याला असं गुप्तच ठिकाणी ठेवता येत नाही किंवा आपली काही चूक नसताना ठेवता येत नाही. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल पॉलिटिकल स्टेबिलिटी असणं देखील तिथे किती महत्वाचं आहे हेच लेखक म्हणतात. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीची जी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामध्ये अफगाणिस्तानचा मुद्दा इथे लेखकाने उठवला आहे की कशा पद्धतीने तालिबान आता काय करत आहे की अफगाणिस्तानवर पूर्ण कब्जा करत आहे. ह्याच्या पद्धतीने सांगितलेलं आहे की 6 महिन्यात अफगाणिस्तानातील अश्रफ घनी सरकार तालिबान समोर गुडघे टेकेल असा अनेक विश्लेषकाचा होरा आहे. आणि अफगाणिस्तान पुन्हा उद्ध्वस्त होईल. एक जवळपास $300 कोटी गुंतवणूक करणाऱ्या भारतासाठी ही डोकेदुखीच आहे. पण त्याही पेक्षा मोठी डोकेदुखी पाकिस्तान के कॉरिडॉर मिळाल्यास काश्मीर खोऱ्यात तालिबानच्या घुसखोरीची शक्यता वाढणार आहे असं देखील म्हटलं जात आहे की आपल्याला जे इंटरनॅशनल मुद्दे असतात ते एकामेकाला लिंकिंग असतात. आता आपल्याला माहितीये की अफगाणिस्तानाची बॉर्डर आपल्याला पण मिळते, तर त्या बॉर्डरमध्ये जर आपल्याला तालिबानचे हल्ले जर वाढले तर कुठंतरी जो पण पाकिस्तानचा कॉरिडॉर होणार आहे त्या ठिकाणी देखील तालिबानकडून भारतामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये घुसखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मूलभूत समस्याकडून लक्ष काश्मीरकडे वळवणं हा पाकिस्तानी राज्यकर्त्याचा सोयीचा मार्ग आहे. इम्रान खान यांनी तहरीके इन्साफ सारखे अनेक अत्यंत कमकुवत आणि दिशाहीन सरकार सध्या तेथे सत्तेवर असल्यामुळे मुजुद्दीन बरोबर तालिबान घुसखोऱ्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे एक प्रकारे आपल्याला हुलकावणी आहे फ्युचरची. गेली जवळपास 20 वर्ष अमेरिकेच्या उपस्थितीमुळे तालिबान कारवायांना अफगाणिस्तानामध्ये लगाम बसला होता. परंतु आता सक्रिय आणि विध्वंसक तालिबानाकडून मनुष्यबळ, शत्रुबळ काश्मीरमध्ये घुसू लागत आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथल्या ज्या दहशतवादी कारवाया आहेत आणि त्या वाढत आहेत. काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद अर्थात DDCच्या निवडणुका झाल्या. काही प्रमाणात गुंतवणुकीचे आकडाही आता जाहीर झाले. थोडाफार राजकीय श्वास देखील मोकळा झाला की गुंतवणूक जी आहे ती वाढत आहे. तसेच रोजगाराच्या फॅसिलिटीज ज्या आहेत रिपोर्टनुसार चांगल्या वाढलेल्या आहेत. परंतु आता येणारे जे चक्र आहे, येणारं जे आपल्याला चॅलेंज आहे सगळ्यात मोठं ते आपण ओळखायला हवं. या रस्सीखेचीमध्ये
काश्मीरच्या जनतेचं काय होणार आणि जनतेचा पहिला विचार करून तिथे एक प्रकारे स्टॅबिलिटी मेंटेन करणं किंवा आताचे जे तालिबानचा प्रॉब्लेम येणार आहे तो आयडेंटिफाय करून त्याला कसं सोल्युशन काढता येईल, हा जो आहे ह्या मुद्द्यावर एक प्रकारे राजकीय ऐक्य दर्शवणं आणि काश्मीरी नेत्यांनी करण्याची गरज आहे. या दोन्ही बाजूंना समजत तोवर काश्मीरचा जो प्रश्न आहे तो ज्वलंतच राहणार असं लेखक म्हणतायत. आता नेक्स्ट आपण आताच बघितलं की ज्या कडा ढासळतात, का ढासळतोय हा सहकडा, नैसर्गिक आपत्तीची इशारे न जुमानता विकास रेटायचा, याला पर्याय नक्कीच आहे का, फक्त आपण सोयीस्करीसाठी याच्याकडे पाहत नाहीत का. आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिले लेखकाने की कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे, घाटावरचा कोल्हापूर जिल्हा आज पुराच्या कोसळलेल्या दरडीच्या विळख्यात सापडले आहेत. आजवर तिथे 209 लोक मृत्युमुखी पडले आहेत. अनेक अब्ज रुपयाची मालमत्ता नष्ट झाली. राजकर्त्यातर्फे या सगळ्यावर सारवासारव केली जाते. जग तापते ना, मग तसा जोराचा पाऊस कोसळणारच. मग तापतायत ना पाश्चिमात्य देश, आम्ही निर्दोष निष्पाप आहोत. आमच्या परीने विकासाचे पवित्र मार्ग गर्क आहोत. आता संधी सोडणार नाहीत. बांधकामाला आणखी उत्तेजन देऊ, जिकडे तिकडे भिंती बांधू, आणखी लोकांना विस्थापित करू, उगच उघडत बसू नका. आता याच्यामध्ये 1954 साली कोयनेच्या धरणाचे विस्थापित झालेल्या लोकांचे सुद्धा अजून नीट पुनर्वसन झालेलं नाहीये आणि नर्मदा परियोजनाच्या विस्थापित झालेल्या लोकांची दुर्दशा आहे. काय बिघडतंय? सगळे विस्थापित लोक मुकाट्याने कमी मजुरी, आणखी महाग अवस्था श्रीमंतासाठी इमले उठायला. म्हणजे याच्यामध्ये विस्थापनाचा देखील मुद्दा एक उठवलेला आहे की कोयना धरणात जेव्हा झालं होतं तिथील लोकांचं जे डिस्प्लेसमेंट झालं होतं, विस्थापन झालं होतं, त्यांचं नीट पुनर्वसन देखील झालं नव्हतं. त्यांना रिहॅबिलिटेशन व्यवस्थित करून दिलं नव्हतं. तसेच आत्ताचा जो नर्मदा परियोजनेच्या अंतर्गत देखील तेच घडत आहे असं लेखक म्हणत आहेत. याच्यामध्ये नीतीची तुलना विज्ञानदृष्ट ठरेल. विकासाची म्हणजे डेव्हलपमेंट जर करायची असेल तर तुम्हाला एक प्रकारे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट पाहिजे. सगळ्या अँगलनी विचार करून डेव्हलपमेंट पाहिजे. एकतर्फी डेव्हलपमेंट नकोय. विकासाची अशी फसवी टिमकी वाजवणारे लोक म्हणतात की आम्ही आर्थिक आणि औद्योगिक प्रगती व्हायची असेल तर पर्यावरणाचे नुकसान होणारच. याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंटचा मुद्दा मांडलाय की विज्ञानाच्या दृष्टीने हे प्रतिपादन करणे एक अनुमान आहे, हायपोथेसिस आहे. हे खरं असेल पण त्यातून निष्पत्ती काय होणार? म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट पाहिजे. पर्यावरणाचा देखील इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करताना पूर्णतः विचार करायला पाहिजे. नाहीतर ती खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट आहे का हो? ही टेम्पररी डेव्हलपमेंट आहे, निश्चितपणेच टेम्पररी डेव्हलपमेंट आहे. याच्यामध्ये त्यांनी दक्षिण कोरियाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये दक्षिण कोरिया आपल्यासारखाच लोकशाही देश आहे, पण भारतातील लोकसंख्या दर चौरस किलोमीटरात 464 आहे, तर दक्षिण कोरियाची त्याहून जास्त. पण 2006 साली दक्षिण कोरियात एक आठवडा लेखकाचा अनुभव सांगतात, भारतातच उगम पावलेल्या बौद्ध धर्माचा दक्षिण कोरियात मोठ्या प्रमाणे प्रभाव आहे आणि एक बौद्ध मंदिराजवळ विशाल देवराई, पवित्र झरा, देवढह हे एक प्रकारे वर्णन करतात. आपल्याला मुद्दा काय महत्वाचा की 1953 ते 1955 सारख्या भीषण युद्धात दक्षिण कोरिया पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. भारताहूनही खूपच अधिक आर्थिक दुर्दशेत होता. अशा परिस्थितीमध्ये या देशाने अधिक मोफत प्राथमिक माध्यमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य, भक्कम पायाभूत सुविधा रचून मागच औद्योगिकरणाला हात घातला. उलट आपला देश तर 1947 ला स्वतंत्र झालाय. रस्ते, रेल्वे, कोळसे, जाळत, वीज उत्पादन अशा पायाभूत सुविधा तसेच खाणी प्रदूषक, रासायनिक उद्योगाच्या देशाच्या प्रगतीसाठी अग्रक्रमाने हाती घ्यायचे आहेत. पाणी पुरवठा, वीज उत्पादनाने धरणे बांधण्याचा सपाटा सुरू आहे. या निमित्त डोंगराळ मुलाखतीची वनराजी तोडली, मातीची धूप सुरू झाली, झाडं तोडत राहिली. अलीकडे मेट्रो शहराबाहेर देखील महामार्गाचा धडका चालू आहे. जीवसृष्टी, जलसंपत्ती याची नासाडी चालू आहे. खडीसारखे डोंगर पोखरले, वाळूसाठी नद्या, समुद्रकिनारे ओसाड केले. या विकास प्रणालीतून काय झालं? आर्थिक आणि सामाजिक विषमता वाढली आणि समाजात वैमनस्य भडकले. आज कोरोनाग्रस्त जगात जाणवतं या चिंचेच्या पाळावर देऊळ रचलं. आजच्या तापलेल्या कोरोनाग्रस्त जगात दक्षिण कोरियाचं वेगळेपण आणखीनच प्रकर्षाने जाणवतंय की तिथे काय केलं होतं की आधी शिक्षण आणि आरोग्याचा भक्कम पाया रचलेल्या दक्षिण कोरियात कोरोनात फक्त 2116 लोक दगावले, तर भारतामध्ये 4 लाखात जवळजवळ 5 लाखाच्या पुढं, तर 10 लाख आतापर्यंत मृत्यूदर 307 आहे. दक्षिण कोरियात केवळ 41 मृत्यूदर आहे. म्हणजे एक प्रकारे दक्षिण कोरियाचं आपल्याला एक्झाम्पल दिलंय की त्यांनी जो बेस आहे त्यांनी फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये बांधकाम, पाणी पुरवठा, वीज पुरवठा दिलं नाही, तर प्रत्यक्षपणे त्यांनी शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यावर त्याची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट दिसते. आणि त्यांना आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण बघितलं तर त्यांची जी रँकिंग आहे तर ती त्यामध्ये दगावलेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. 2000च ते दगावलेले आहेत.
आणि त्याच्यामध्ये पर्यावरणीच्या कर्तबगारीच्या बाबत बघायचं गेलं तर भारताचा क्रमांक 180 पैकी 177 लागतो, तर दक्षिण कोरियाचा 60वा. आणि आनंदीच्या जागतिक सूचीत बघायचं गेलं ग्लोबल हॅपीनेस इंडेक्समध्ये तर 149 पैकी भारताचा क्रमांक 139वा लागतो, दक्षिण कोरियाचा 62वा. म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी परिस्थिती त्यांची दोन्ही इंडिकेटर्समध्ये खूप चांगली आहे. तिथली आर्थिक स्थिती भारतापेक्षा चांगली आहे. एक प्रकारे कंपॅरिझन भारताने त्यांच्याकडून काय घ्यायला हवं हे लेखक सांगतायत. ज्या पद्धतीने तिथे शिक्षण आणि आरोग्याचा पाया जो व्यवस्थित रचला त्यामुळे तिथे जी प्रगती झाली, दरडोई उत्पन्न वाढलं, हे आपण त्यांची जी मेथड आहे ती पण आपण अवलंब करायला पाहिजे असंच लेखक सांगतात. आता सुवर्ण रोख्याद्वारे गुंतवणूकदाराला 6 वर्षात 84% परतावा मिळालेला आहे. आता आपल्याला माहितीये की सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेमध्ये गुंतवणूकदारांना गेल्या 6 वर्षात 84% लाभ झालेला आहे. 2015-16 आर्थिक वर्षामध्ये प्रतिग्रॅम 2,600 रुपये किमतीने जारी केलेल्या सुवर्ण रोख्याची किंमत जी आहे ती आता 4,800 रुपयावर गेलेली आहे. आणि या 6 वर्षात सरकारने या योजनेतून 31,290 कोटी रुपये उभारलेले आहेत असं देखील सांगण्यात येत आहे. सोन्याचं भारतीय पारंपरिक दृष्टिकोनातून महत्व आणि आकर्षण दोन्ही पण आहे. मात्र बहुतांश आयात होत असल्याने भारतीयांना या स्वस्त देशाचे परकीय चलन गंगाजळीत प्रतिकूल चालू खात्यातील तुटीत भर घालताना दिसते. आता आपली जे करंट अकाउंट डेफिसिट आहे त्याच्यामुळे वाटतं की आपण जास्तीत जास्त गोल्ड जे आहे ते इम्पोर्ट करतो. त्याच्यासाठी तोडगा म्हणून सोन्यावरची जी मालमत्ता आहे त्यासाठी सुवर्ण रोखा योजना आणली होती. सुवर्ण रोखे योजना ही 5 नोव्हेंबर 2015 रोजी सरकारने अधिसूचित केली. नंतर रिझर्व्ह बँकने त्याच दरम्यान विक्रीला आणलेल्या या रोख्याच्या पहिल्या मालिकेत प्रतिग्रॅम किंमत जी आहे ती 2,684 रुपये निश्चित करण्यात आली. नंतर 2015-16च्या आर्थिक वर्षात 2,600 किमतीवर रोखे विक्रीला घेतले आणि चालू आर्थिक वर्षातील 5व्या मालिकेत प्रतिग्रॅम सोन्याची जी जवळजवळ किंमत आहे ती 4,790 रुपयाच्या किमतीवर रोखे विक्री चालू आहे. आता भारत सरकारद्वारे जारी केलेली सरकारची सार्वभौम हमी असणारे सुवर्ण रोखे ही रिझर्व्ह बँकेद्वारे विक्री केले जातात. फक्त निवासी भारतीय व्यक्ती आणि आस्थापनाला गुंतवणुकीसाठी खुले असलेल्या या रोख्यामध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार किमान 1 ग्रॅम पासून सुरुवात करू शकतो. एका वर्षात कमाल 4 किलोग्रॅम सोन्याच्या मूल्या इतके रोख खरेदी करू शकतो असं देखील सांगण्यात येतं. आणि ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने गुंतवणूक केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपयाची सवलत गुंतवणूकदाराला मिळते. तसेच गुंतवणूक मूल्यावर 2.5% दराने व्याज दिले जाते आणि 84% परतावा मिळालेला म्हणजे इट्स ह्यूज म्हणजे एक प्रकारे चांगला, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना चांगल्या प्रकारचा परतावा त्यांना मिळालेला आपल्याला दिसतोय. आता वाढत्या विदेशी चलन गंगाजळीतून पायाभूत विकास, केंद्रीय मंत्री गडकरी यांचा रिझर्व्ह बँक गव्हर्नर पुढे धोरणात्मक दिशेसाठी प्रस्ताव. आता आपल्याला माहिती की पायाभूत सुविधाच्या विकासासाठी देशाला अल्पखर्चिक वित्तीय सहाय्यताची मोठी गरज आहे. ते पाहता रिझर्व्ह बँकेच्या वाढत्या विदेशी चलन गंगाजळी आहे त्या कामी वापरता जाऊ शकेल असं नमूद केलंय. ते फॉरेक्स रिझर्व्ह जे आहेत आपले तर ते वाढलेले आहेत. केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या धर्तीवर धोरणाची गरज प्रस्तावित केली. रेल्वेसाठी जसे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, ऊर्जा मंत्रालयाच्या वित्तविषयक गरजा भागवण्यासाठी जसं पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यासारख्या वित्त पुरवठ्याचे अंग कार्यरत आहे, त्याच पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देखील वित्तविषयक उपांग असणं हे खूप महत्वाचं आहे असं प्रतिपादन देखील गडकरींनी केले. की भारतीय उद्योग महासंघ CII द्वारे आयोजित केलेल्या एका व्हर्च्युअल मीटिंगमध्ये ते बोलत होते आणि गडकरी म्हणाले की देशाकडे आमच्या घडीला मुबलक प्रमाणात अमेरिकी डॉलरचा साठा आहे. मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशी बोलणार असून जेणेकरून परकीय चलन गंगाजळीचा विनियोग हा पायाभूत प्रकल्पाच्या उभारण्यासाठी कसा करता येऊ शकेल याचा आराखडा देखील त्यांनी करावा असं सांगण्यात आलंय. आता या उपलब्ध जी आकडेवारी आहे ती जुलै 2021 अखेरची, त्याच्यामध्ये 620.576 अब्ज अमेरिकी डॉलरची विक्रमी पातळी भारताने गाठलेली आहे. आणि या दीर्घ मुदतीसाठी रस्ते प्रकल्पासाठी ही जी परकीय गंगाजळी आहे ती आपल्याला उपयोगात येऊ शकते असं देखील ते म्हटलेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्यांनी काय केलेलं आहे की दिवसात 100 किलोमीटर महामार्ग बांधणीचं एक प्रकारे लक्ष केलेलं आहे. आता गडकरी यांनी जे लक्ष केलं होतं त्यांनी जेवढं टार्गेट ठेवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी अचीव्ह केलं आणि त्यांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली की प्रत्येक दिवशी 40 किलोमीटर पेक्षा जास्त रोड बांधण्याचं काम इंडियात चालू आहे आणि ह्याचं कुठंतरी वर्ल्ड रेकॉर्ड देखील झालाय. पण आता त्यांनी अजून टार्गेट जास्त करण्याचा
निर्धार केलाय की दिवसा 100 किलोमीटर महामार्ग बांधणीचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आपल्याला दिसतंय. नजीकच्याच काळात आपल्याला लक्षात येईल की हे लक्ष देखील नक्कीच कंप्लीट करतील. आता 2 सरकारी बँकाचं जे खाजगीकरण आहे ते चालू वर्षाच्या मार्च अखेरपर्यंतच होणार आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आघातामुळे काही काळासाठी रखडलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची जी खाजगीकरण प्रक्रिया आहे आता पुन्हा रुळावर आली आहे आणि चालू आर्थिक वर्षात मार्च अखेरपर्यंत ती मार्ग लावण्याचं लक्ष कायम आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात डिपमचे जे सचिव आहेत त्यांनी असं प्रतिपादन केलं. त्याच्यामध्ये डिसइन्व्हेस्टमेंटचे जे सचिव आहेत तर त्याच्यामध्ये चालू आर्थिक वर्षातच एअर इंडिया, भारत पेट्रोलियम शिपिंग कॉर्पोरेशन, पवन हंस आणि BEML आणि निचेलन्स इस्पात या सार्वजनिक उपक्रमाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पुन्हा केली जाईल. आता खाजगीकरण म्हणजे काय केलं जातं की जे गव्हर्नमेंटचे स्टेक्स आहेत एका कंपनीमध्ये ते विकले जातात, त्याची डिसइन्व्हेस्टमेंट केली जाते, निर्गुंतीकरण केलं जातं आणि ते पैसे सरकारला भेटतात. आता याच्यामधून काय होणार की ऍक्सिस बँक, MHDC, हुडको यामधील सरकारचा जो भांडवली हिस्सा आहे तो विकून 60,368 रुपये उभे केले जाऊ शकतील असं देखील सांगण्यात येत आहे. आणि निर्गुंतवणुकीच्या मार्गातून भारताला 1.75 लाख कोटी रुपये महसुलाच्या उभारणीचे एक अर्थसंकल्पीय लक्ष गाठायचे आहेत आणि LICची देखील काही प्रकारात भागविक्री कळीची सांगण्यात येत आहे. LICचा जो स्टेक आहे गव्हर्नमेंटचा तो देखील काही पद्धतीने खाजगीकरण करण्याचा देखील मानस सरकारचा आपल्याला दिसतोय. चला तर आपण इम्पॉर्टंट PIBच्या न्यूजकडे वळूया. ऑपरेशन ग्रीन स्कीम. आता ही ग्रीन स्कीम कधी आलेली तर युनियन मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग जे आहे त्याच्या अंतर्गत ही स्कीम आहे. ऑपरेशन ग्रीन म्हणजे काय? ऑपरेशन ग्रीन ही स्कीम नोव्हेंबर 2018 आणली होती आणि याचं मेन उद्देश काय की हे जे टमॅटो, ओनियन आणि पोटॅटो हे जे पेरिस्ट ॲटम आहेत, खराब होणारे ॲटम आहेत, तर त्यांच्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटसाठी एक पद्धतीने ही स्कीम होती. त्याच्यामुळे काय आहे की याच्या जे टमॅटो, ओनियन आणि पोटॅटो कधी कधी काय होतं की टमॅटो, ओनियन आणि पोटॅटो बाबत काय होतं की ओनियनचा भाव एकदा मार्केटमध्ये खूप जास्त असतो आणि एकदा खूप कमी असतो. काही इयर्सला आपण पाहू शकतो की ओनियनचा भाव 2 रुपये प्रति किलो झाला होता, तर रस्त्यावर काही लोकांनी पूर्णतः कांदे फेकून दिले होते. बरोबर, हेच गोष्ट टोमॅटोच्या बाबत गेल्या वेळेस कोरोनाच्या काळात घडली की टोमॅटोचा भाव अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकरी वर्गाने टोमॅटो रस्त्यावर अक्षरशः फेकून देऊन गेलेले आहेत आणि यामुळे काय होतं की त्यांचं जे आर्थिक नुकसान होतं शेतकऱ्यांचं की जेवढी इन्व्हेस्टमेंट केली आणि काहीच परतावा नाही, काहीच हातात नाहीये आणि यासाठीच ही ऑपरेशन ग्रीन स्कीम काढलेली आहे. त्याच्यासाठी काय आहे की जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत याच्यामुळे काय होणार आहे की जे टोमॅटो खराब होतात, जे पेरिस्ट ॲटम खराब होतात त्याच्यासाठी एक लॉजिस्टिक म्हणजे एक प्रकारे वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे आणि जर टोमॅटो खराब होत असतील तर त्याच्या विविध सॉस वगैरे जे प्रोसेसिंग करता येईल ती प्रोसेसिंग आपल्याला करता येईल. याच्या अंतर्गत विविध मशिनरी उभारल्या जाणार आहेत, क्लस्टर प्रोग्राम उभारले जाणार आहेत आणि स्टेट वाईज फंड्स देखील अलोकेट केले जाणार आहेत या स्कीमसाठी. त्याच्याकडून काय होणार आहे की रिडक्शन ऑफ पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जे आहेत, आपलं एवढी मेहनत करून त्यांच्या हातामध्ये काहीच पैसा येत नाहीये आणि त्याच्यामुळे हार्वेस्ट पण लॉसेस होतात. त्याच्यामुळे प्राइस स्टेबलायझेशन जे आहे कन्झ्युमरला एक प्रकारे बाबा की टोमॅटो, कांदा जर लावलं नाही तर रिस्की नसणार आहे, तो जो सौदा आहे लावणाऱ्यांना रिस्की नसणार आहे. त्यामुळे प्राइस स्टेबिलायझेशन एक प्रकारे येण्यास मदत होईल आणि एक प्रकारे आपली फूड प्रोसेसिंग कॅपॅसिटी देखील वाढण्यास मदत होईल असं सांगतायत. याच्यामध्ये सबसिडी देखील दिली जाणार आहे की स्टोरेज सबसिडी 50%, ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज सबसिडी देखील दिली जाणार आहे 50% पर्यंत. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल पाम. आता याच्यामध्ये सेंटरने काय केलेलं आहे की फायनान्शियल आउटले आहे जो आहे तो नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल पाम साठी वाढवलेला आहे. तर नॅशनल मिशन ऑन ऑइल सीड आणि ऑइल पाम वॉज इम्प्लिमेंटेड जी आहे ही याचं इम्प्लिमेंटेशन कधी चालू झालं तर 12th 5 इयर जो प्लॅन होता आपल्या 5 इयर प्लॅन, आता 5 इयर प्लॅन नाहीये तर 12th 5 इयर प्लॅन होता त्या काळामध्ये नॅशनल मिशन ऑफ ऑइल सीड हे मिशन होतं. याच्यामध्ये काय त्याचं पर्पज होतं तर जे पाम ऑइलचा जो एरिया आहे त्याचं प्रोडक्शन इन्क्रीज करणं. आपल्याला माहित असेल की पाम ऑइल जे आपल्या जास्तीत जास्त आपण आयात करतो, मोस्टली इंडोनेशिया भागातून आपण पाम ऑइल जी आयात जास्तीत जास्त करतो आणि आपल्याला जास्तीत जास्त आपलं प्रोडक्शन इन्क्रीज करून आपल्याला एक प्रकारे सेल्फ डिपेंडंट बनवण्यासाठीच, सेल्फ रिलायंट बनवण्यासाठीच हे मिशन होतं.
याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं की 11,000 करोड ही इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केली होती. आणि त्याच्यासाठी फार्मरनी काय केलं होतं की ज्या फॅसिलिटीज आहेत की बाबा त्याच्याबाबत फार्मरला जागृत करणं, की ऑल त्यांनी फॅसिलिटीज फार्मरला दिले होते. एक क्वालिटी सीड्स फार्मर्सला दिले होते आणि कल्टिव्हेशन कशा पद्धतीने पाम ऑइलचं करता येईल याला प्रोत्साहन देखील दिलेलं होतं. की ट्रॅडिशनल क्रॉपपेक्षा तुम्ही पाम ऑइलचं घ्या जेणेकरून तुमचं उत्पादन वाढेल, याच्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिलं होतं. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की इंडिया इज वन ऑफ द ऑइलसीड ग्रोवर तर आहेच, परंतु आपण जसे जसं आयात पण व्हेजिटेबलच्या ऑइलची करतो. आपण ह्याच्या मागे पण लेख बघितले की भारत अजून पण सेल्फ सफिशियंट नाहीये ऑइल्स बद्दल. एडिबल ऑइल आपण खाण्याच्या तेलाबद्दल सेल्फ सफिशियंट नाहीये. आणि इंडिया जो आहे व्हेजिटेबल ऑइलमध्ये 4th लार्जेस्ट आहे USA, चायना, ब्राझील नंतर, तरी पण आपण सेल्फ सफिशियंट नाहीयेत. त्याच्यामुळे ऑइलचे जे आपण प्रोडक्शन आहे ते वाढवलं पाहिजे. त्याच्या अंतर्गत येणारा एरिया देखील वाढवला पाहिजे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की उज्ज्वला. आता उज्ज्वला म्हटल्यानंतर गॅस सिलेंडरचं चित्र पुढे येतं. आता याच्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह काय होता उज्ज्वलाचा, की जे पुअर्स लोक आहेत, मायग्रंट लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांना गॅस कनेक्शन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये द्यायचं. आता प्राईम मिनिस्टरनी लॉन्च केलंय सेकंड फेज ऑफ उज्ज्वला टू गॅस कनेक्शन स्कीम फॉर पुअर अँड इट वुड प्रोव्हाइड बिगर रिलीफ टू द मायग्रंट वर्कर फॅमिलीज. त्यांना देखील मायग्रंट वर्करला लोकांना देखील याच्यातून रिलीफ भेटणार आहे. याच्यामधून काय ऑब्जेक्टिव्ह आहे, आता याच्यामध्ये जे मायग्रंट वर्कर आहेत त्यांना काय आहे की ऍड्रेस प्रूफसाठी जो स्ट्रगल करावा लागतो गॅस कनेक्शनसाठी, आता तो राहणार नाहीये. मायग्रंट वर्करला देखील सेल्फ डिक्लेरेशन एक सबमिट करावे लागेल रेसिडेन्शियल ऍड्रेसचं. त्याच्यासाठी त्यानंतर लगेच त्यांना गॅस कनेक्शन भेटेल फ्री ऑफ कॉस्टमध्ये. आता याचं जे त्यांनी मायग्रंट वर्करला जे दिलेलं आहे, मायग्रंट वर्करसाठी जे एक्सटेंड केलेली आहे स्कीम ही 2.0 आहे. अलॉंग विथ डिपॉझिट फ्री LPG कनेक्शन प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आता ही प्रधानमंत्री उज्ज्वला जी योजना आहे ती 2016ला आणली होती आणि याचं मेन एम तेच होतं की लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे LPG कनेक्शन 5 करोड वुमनला बिलो पॉवर्टी लाईनच्या फर्स्ट फेज मध्ये त्यांना देणं, आणि ही अचीव्ह पण झालेलं आहे. आणि नंतर ही एक्सटेंड केली स्कीम ही वुमन बेनिफिशरी 7 कॅटेगरीज मधून एक्सटेंड केली. त्याच्यामध्ये SC STच्या महिला, नंतर उदय मधल्या काही महिला, बॅकवर्ड क्लास मधल्या महिला, टी गार्डनच्या महिला, फॉरेस्ट ड्वेलर, आयसलँडमध्ये राहणाऱ्या महिला ह्या याच्यामध्ये एक्सटेंड केल्यानंतर त्याच्यामध्ये टार्गेट ग्रुप सेकंड फेज मध्ये नंतर 8 करोड एवढा झाला. आता याच्यामध्ये सिग्निफिकन्स काय आहे, LPG इन्फ्रास्ट्रक्चर एक्सटेंडेड मेनिफोल्ड इन द कंट्री. त्याच्यामुळे काय झालं की LPGचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे उज्ज्वला स्कीम मुळे वाढलं आणि आता जवळजवळ 100% LPGचं कव्हरेज बनण्याचं टार्गेट ठेवलेलं आपल्याला दिसतंय. आता याच्यामध्ये नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की पार्टीज टू गेट 48 hours टू पब्लिश कॅन्डिडेट क्रिमिनल रेकॉर्ड. याच्यामध्ये क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स जे आहे, क्रिमिनल्स केसेस जे पॉलिटिकलमध्ये जे पण लोक आलेले आहेत त्याच्यामध्ये क्रिमिनल्सचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. त्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टने काय केलेलं आहे की डायरेक्टेड केलं आहे, एक प्रकारे विचारणा केलेली आहे की पॉलिटिकल पार्टीला की तुमची जी क्रिमिनल हिस्ट्री आहे तुमच्या पार्टीमधली ती पब्लिश करा. ओके, 48 hours मध्ये. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राजकीय मध्ये जो गुन्हेगारीचं प्रमाण जे वाढत आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे लोकशाहीला एक प्रकारे बाधा धोका आहे या गोष्टीचा. आणि त्याच्यामुळे काय होतंय की लॅक ऑफ इथिक्स आहे, लॅक ऑफ इथिक्स व्हॅल्यूज जे मूल्य असायला पाहिजेत पॉलिटिक्समध्ये ते मूल्य आपल्याला दिसत नाहीत. आणि अनेक लूपहोल्सचा फायदा इलेक्शन कमिशनचा हे लोक घेतात. त्याच्यामुळे काय होतं की ह्या लोकांची जी एंट्री राजकीय क्षेत्रात झाल्यामुळे ह्या लोकांमुळे काय होतं की एक प्रकारे लोकांचा जो मनी आहे, लोकांची जे टॅक्स पेड मनी आहे तो व्यवस्थितरित्या कामी येत नाही. त्यामुळे करप्शन, कास्टिझम, करप्ट ब्युरोक्रेसी हे देखील प्रमाण जास्त पद्धतीने ह्या लोकांचं पॉलिटिकल जे आहे एंट्री जास्त वाढल्यामुळे होते. त्यामुळं गुन्हेगारी आणि पॉलिटिक्स हे खूप लांब ठेवायला पाहिजे. पण गुन्हेगारांचं प्रमाण पॉलिटिक्समुळे झाल्यामुळे आपली प्रशासन व्यवस्था व्यवस्थितपणे काम करत नाही आणि हा सगळ्यात मोठा आपल्या लोकशाहीला एक प्रकारे धोका आहे. आता याच्यामुळे एक रिपोर्ट आलेला आहे की 46% MP जे आहे त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते क्रिमिनल रेकॉर्डशी संबंधित आहे आणि ही भारताच्या डेमोक्रेसीसाठी खूपच दुःखद अशी बाब आहे.
आता हे जे कॅन्डिडेट असतात त्यांना पार्टीमध्ये का घेतलं जातं तरी एवढी क्रिमिनॅलिटी करून, कारण त्याच्या पॉप्युलरिटीमुळे त्यांची पॉलिटिकल पब्लिक इमेज जी आहे, त्यांचं फायनान्स जे आहे, वेस्टेड इंटरेस्ट जो आहे त्यांचा एक प्रकारे, या गोष्टीमुळे ह्यांना पॉलिटिक्समध्ये घेतलं जातं. याच्यामध्ये एन होत्रा कमिटीचा एक रिपोर्ट आलेला आहे की क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स डिस्कस्ड हाऊ क्रिमिनल गँग्स फ्लरिश्ड अंडर द क्लिअर अँड प्रोटेक्शन ऑफ द पॉलिटिशियन. म्हणजे जे या क्रिमिनलच्या ज्या गँग आहेत त्यांना प्रोटेक्शन कशा पद्धतीने भेटतं पॉलिटिशियनचं, आणि खरंच हे जी रियालिटी आहे याच्यामध्ये प्रोटेक्शन इज पेड बॅक टू डेम ड्युरिंग इलेक्शन आणि कॅपिटल इलेक्शन. त्यांना जर तुम्ही प्रोटेक्शन दिलं गुन्हेगारांच्या लोकांना, तर ते लोक काय करतात, तुम्हाला इलेक्शन चालू असताना सपोर्ट करतात, आणि हेच त्यांचा एक प्रकारे वेस्टेड इंटरेस्ट असतो. आणि आपल्याला काय करण्याची गरज आहे, आपलं पॉलिटिक्स जे आहे हे नीट आणि क्लीन करण्याची गरज आहे. रूल ऑफ लॉ जो आहे तो सर्वात मोठा आहे आणि त्याला प्रिव्हेल करण्याची गरज आहे. ज्यांचीही व्यवस्थित इमेज आहे पॉलिटिकल, त्यांनाच मॉरल कॅरेक्टर आहे, त्यांनाच एक प्रकारे पॉलिटिकल एंट्री दिली पाहिजे, ना की गुन्हेगारांना एंट्री दिली पाहिजे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की प्लास्टिक पॅक्ट बद्दल. आता हा प्लास्टिक पॅक्ट काय आहे, तर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री जी आहे, औद्योगिक जी इंडस्ट्री आहे, त्यांनी एक प्रकारे इनिशिएटिव्ह घेतला आहे की इंडियाचा एक प्लास्टिक पॅक्ट असायला पाहिजे. हा बिझनेस लेड इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यामध्ये प्लास्टिक पॅकेजिंग चेन फॉर ऑल फॉर्मॅट आणि प्रोडक्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. पॅक्ट बिंग टुगेदर एव्हरीवन टू फ्रॉम अक्रॉस प्लास्टिक व्हॅल्यू चेन टू इम्प्लिमेंट प्रॅक्टिकल सोल्युशन. याच्यामध्ये पॅक्टमध्ये ह्या 4 ऑब्जेक्टिव्ह टार्गेट आहेत की टू इलिमिनेट अननेसेसरी आणि प्रॉब्लेमॅटिक प्लास्टिक पॅकेजिंग थ्रू रिडिझाईन अँड इनोव्हेशन. त्याच्यामध्ये अननेसेसरी तुम्ही प्लास्टिकची पॅकेजिंग करू नका, आणि प्लास्टिकची पॅकेजिंग केली तरी ते असं लक्षात घ्या की ती रियुजेबल असेल, रिसायकलेबल असेल. आणि तिसरं जे टार्गेट आहे ते टू इन्क्रीज रियूज आणि कलेक्शन प्लास्टिकचं जास्तीत जास्त वाढवा. त्याच्यामध्ये रिसायकलिंग जे आहे प्लास्टिक पॅकेजिंगचं जास्तीत जास्त करा. त्याच्यामुळे काय होईल की प्लास्टिक वेस्टचा जो धोका आहे, आपल्याला माहित आहे की याच्यामुळे प्लास्टिक वेस्टमुळे जो एन्व्हायरमेंटला जो धोका संभवतो, आपल्याला ह्याचे डेंजरस इम्प्लिकेशन्स पण माहित आहे की मरीन इकोसिस्टम झालं, लँडवर बघू शकतो की डिकम्पोजिशन लवकर प्लास्टिकचं होत नसल्यामुळे हे मरीन इकोसिस्टम मध्ये देखील आपल्याला प्लास्टिकचं प्रमाण दिसतंय. इव्हन ह्युमन्सच्या बॉडीमध्ये देखील प्लास्टिकचं प्रमाण फाइंड आउट झालेलं आहे, आणि ही खूप धोक्याची गोष्ट आहे. त्यामुळे रिसायकलिंग ऑफ द प्लास्टिक पॅकेजिंग ही इन्क्रीज करणं खूप महत्वाचं आहे. आता इंडियाचा जो प्लास्टिक पॅक्ट आहे हा जो असेल तो एशियामध्ये पहिल्यांदा असेल, आणि तो CIIच्या अॅन्युअल सस्टेनेबिलिटी समिट मध्ये झालेला आहे. याच्यामुळे काय फायदा होईल की जी डिमांड आहे प्लास्टिकच्या रिसायकलिंगची, त्याच्यामुळे डिमांड जी आहे ती बूस्ट होईल, आणि आपण जास्तीत जास्त गुंतवणूक करू रिसायकलिंग मध्ये, वेस्ट सेक्टरमध्ये. वेस्ट टू वेल्थ म्हणू शकतो आपण त्याला, की जी पण वेस्ट आहे प्लास्टिकची त्याला रिसायकल करून नंतर मार्केटमध्ये एक प्रकारे वेल्थ जनरेशनचं काम होईल. आणि फर्स्ट प्लास्टिक पॅक्ट जो लॉन्च केला होता तो युकेने केला आहे. पूर्ण जगामध्ये जगाचं जर बघितलं तर युकेने केला आहे, युनायटेड किंगडमने केला आहे. आणि इंडियाचा जो प्लास्टिक पॅक्ट आहे त्याला सपोर्ट युके बेस्ड NGOचा देखील आपल्याला आहे. नंतरच ह्या पॅक्ट बद्दल एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे हे फ्रेमवर्क याच्या अंतर्गत लक्षात घेतलं जाणार आहे की ज्या प्रोड्युसरनी ते प्रोडक्ट प्रोड्यूस केला आहे तर त्याची काही जबाबदारी आहे, ह्या फ्रेमवर्कमध्ये डिझाईन केली आहे. तसेच सॉलिड वेस्ट जे मॅनेजमेंट आहे याच्या अंतर्गत देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात येईल, आणि स्वच्छ भारत अभियानला याच्यामुळे प्रोत्साहन भेटेल. तसेच पोस्ट कन्झ्युमर सेग्रिगेशन, कलेक्शन ऑफ द प्लास्टिक वेस्टच्या देखील नॉर्म्स काही पॅक्ट मध्ये दिल्या आहेत की कशा पद्धतीने हे झालं पाहिजे, हे देखील पॅक्ट मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आणि याच्यामुळे काय होईल की प्लास्टिक पॅक्टमुळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्यांच्या बिझनेसमॅन आहेत, ते रिजनल लेवलचे, नॅशनल लेवलचे, एक प्रकारे सर्क्युलर इकॉनॉमी जी आहे प्लास्टिकची ती होण्यास मदत होईल, आणि जे पण सोल्युशन आहेत एक पद्धतीने ऑर्गनाइज पद्धतीने सगळ्यांसमोर येतील. लोकल बिझनेसमॅनला ह्याच्यामुळे प्रोत्साहन भेटेल, एक कॉमन विजन त्यांना टार्गेट करता येईल की कशा पद्धतीने प्लास्टिकचा यूज रिसायकल केलं पाहिजे. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात. चला तर मग उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल.